इयत्ता 8वी विषय मराठी घटक व्याकरण उपघटक संधी। नमस्कार मुलांनो, आज आपण व्याकरणातला संधी हा भाग बघणार आहोत। संधी हा शब्द ऐकून तुम्हाला गोंधळ झाला असेल, तुमचा गोंधळात पडला असेल। संधी हा काय, व्याकरणामध्ये कुठून आली ही संधी? संधी म्हणजे काय? चान्स। आपल्याला हा अर्थ माहिती आहे की मला शाळेच्या स्नेहसंमेलनात मधल्या नाटकात काम करण्याची संधी मिळाली, पण संधी या शब्दाचा संस्कृतामध्ये अजून एक अर्थ आहे, सांधणे किंवा जोडणे। तर भाषेमध्ये आपण जोडत असतो। काय जोडतो? कधी शब्द शब्दांना जोडतो, अक्षर अक्षरांना जोडतो, वाक्य वाक्यांना जोडतो। हे सगळं कशासाठी करतो? भाषेमध्ये सुटसुटीतपणा आणण्यासाठी। तर आता संधी हा काय भाग आहे तो आपण बघूया। संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे। बोलताना सुटसुटीतपणा येण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची जोडणी करत असतो। कधी अक्षरांची म्हणजेच वर्णांची, तर कधी शब्दांची। तर अशा प्रकारे शब्द तयार करताना जेव्हा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकांमध्ये मिसळून एक वर्ण तयार होतो। म्हणजे पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण म्हणजे अक्षर आणि दुसऱ्या शब्दातलं पहिलं अक्षर हे दोन्ही एकत्र होतं आणि एक अक्षर तयार होतं। तेव्हा अशा एकत्र येण्याला संधी म्हणतात। जोडाक्षर नव्हे, जोडाक्षर आपण वेगळं असतं की त्याच्यामध्ये दोन अक्षरं जोडली जातात पण अर्थ त्याचा बदलत नाही। पण इथे त्याला एक वेगळा अर्थ किंवा ते जोडल्यामुळे शब्दांची सुटसुटीतपणा येतो शब्दांमध्ये, भाषेमध्ये बोलताना आपल्याला छान सोपं वाटतं। आपण काही उदाहरणं बघू, संधीचे वेगवेगळे प्रकार बघू, म्हणजे तुमच्या फरक लक्षात येईल। तर आता इथे बघा की पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण कसा ओळखायचा? आपल्याला शेवटचा वर्ण आणि इकडचा पहिला वर्ण यांची जुळणी करायची आहे ना। तर एक शब्द बघू आपण, सूर्य। तर सूर्य या शब्दाची आपण फोड केली तर आपण कशी करू? हे आपण चौथीमध्ये वर्णमाला शिकताना हे बघितलंय की स अक्षर हे नेहमी पूर्ण असत नाही, त्याच्यामध्ये जेव्हा स्वर मिसळला जातो तेव्हा स असं पूर्ण वर्ण तयार होतो। तर स हे व्यंजन, त्याच्यामध्ये तर सु आहे म्हणजे दीर्घ उ हा स्वर त्याच्यामध्ये मिसळला, नंतर म्हणजे सु हे अक्षर तयार झालं। मग र अधिक य अधिक अ, तर असं सूर्य या शब्दातलं शेवटचं व्यंजन आहे य आणि त्यात अ हा स्वर मिसळलेला आहे। हे समजून घ्या की स्वर कसा आहे, कुठला आहे। तर आता यचा उच्चार जर आपण लांबवला तर य अ ऐकू येत। आपण अजून एक उदाहरण बघूया की संधी हा शब्द आहे, त्याच्यात कुठला स्वर आहे? संधी ई हा स्वर ऐकू येतो। आपण तो जर उच्चार लांबवला तर तो स्वर, शेवटचा स्वर आपल्याला ऐकू येतो। तर इथे शेवटचा वर्ण कोणता आहे? तर शेवटचा वर्ण आहे य आणि स्वर आहे अ। हे दोन्ही लक्षात घ्या, कारण आपल्याला दोन्ही बघायचंय की शेवटचा स्वर मिसळताना काय होतं आणि शेवटचं व्यंजन मिसळताना काय होतं। वर्ण आहे तो स्वर आणि व्यंजन मिळून बनतो। आता आपण बघूया संधीचे प्रकार कोणते। तर पहिला प्रकार आहे स्वरसंधी, म्हणजे स्वर एकत्र येणे। दोन स्वर म्हणजे पहिल्या शब्दातला शेवटचा स्वर आणि दुसऱ्या शब्दातला पहिला स्वर हे दोन्ही जोडून नवीन शब्द तयार होतो, तेव्हा त्याला म्हणतात स्वरसंधी। दुसरा प्रकार आहे संधीचा, तो आहे व्यंजन संधी। म्हणजे पहिल्या शब्दातलं शेवटचं व्यंजन, म्हणजे आता जर आपण सूर्य हे इकडचं उदाहरण पाहिलं तर शेवटचं व्यंजन कोणतं आहे? य, आणि दुसऱ्या शब्दातला
पहिलं व्यंजन किंवा कधी कधी स्वरही असू शकतो, हे जर एकत्र आले तर काय होते? व्यंजन संधी होते. आणि तिसरा प्रकार आहे विसर्ग संधी, म्हणजे पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण. आता इकडे लक्षात घ्या, इथे स्वर नाही, व्यंजन नाही, तर वर्ण आहे. तर विसर्ग आहे, त्याला व्याकरणाच्या भाषेत स्वरादी असं म्हणतात. तो पूर्ण स्वर नाहीये, तो कुठल्या तरी स्वराच्या बरोबरीने येतो. म्हणजे जर आपण हा शब्द बघितला दुःख, तर दुःख लिहिताना आपण दु नंतर विसर्ग देतो, तर तो उ या स्वराबरोबर आलेला विसर्ग आहे, त्यामुळे तो वर्ण आहे एकत्र झालेला. तर विसर्ग संधी होताना पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण वर्ण विसर्गाची वर्ण विसर्ग म्हणजे दु मध्ये दुहू हे वर्ण विसर्ग आहे. दुसऱ्या शब्द आपण अजून उदाहरण बघू तेव्हा तुमच्या लक्षात येईल. दुसऱ्या शब्दातील पहिल्या स्वराशी किंवा व्यंजनाशी संधी होते. तर हे स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी हे संधीचे 3 प्रकार आहेत. तर आता स्वर संधी म्हणजे काय? 2 स्वर एकत्र येणे. तर आपण बघितलं सूर्य अधिक उदय हे 2 शब्द आहेत. तर त्याचा संधी होऊन कुठला शब्द तयार झाला? सूर्योदय. म्हणजे कुठले स्वर एकत्र आले? अ, सूर्य मधला अ हा स्वर शेवटचा आणि उदय मधला पहिला स्वर कुठला आहे? उ. ते एकत्र आल्यावर काय बनलं? ओ झाला त्यांचा आणि सूर्योदय हा शब्द तयार झाला. तर आपल्याला स्वरसंधी शिकताना कुठले स्वर एकत्र आले की कुठला तिसरा स्वर तयार होतो ते बघायचं आहे. व्यंजन संधीचं एक उदाहरण बघू. 2 व्यंजने एकत्र येणे म्हणजे असे वर्ण ज्याच्यामध्ये स्वर नाही. सत अधिक जन, सज्जन. इथे त हा वर्ण व्यंजन आणि ज हे व्यंजन एकत्र आल्यावर ज असा जोडाक्षर एक तयार झालं आणि शब्द कुठला तयार झाला? सज्जन. आता कुठली व्यंजन एकत्र आली की काय तिसरा कुठलं व्यंजन तयार होतं याचे काही नियम आहे, तेही आपल्याला बघायचे आहे. आणि विसर्ग संधीचं एक उदाहरण की एक विसर्ग आणि एक स्वर एकत्र येणे किंवा एक व्यंजन एकत्र येणे. तर मन अधिक रंजन, इथे न अधिक रम हे हा वर्ण एकत्र आल्यावर मनोरंजन हा शब्द तयार झाला. तर अशा प्रकारे 2 स्वर, 2 व्यंजन किंवा एक व्यंजन एक स्वर किंवा एक विसर्ग एक स्वर, एक विसर्ग एक व्यंजन असे एकत्र येऊन संधी होतात आणि शब्द सुटसुटीत होतात, सोपे होतात. तर स्वरसंधीमध्ये काय? तर एकमेकांशेजारी येणारे वर्ण जर स्वराने जोडलेले असतील तर त्यांना स्वरसंधी असं म्हणतात. म्हणजे बघा, आता कवी अधिक ईश्वर आणि शब्द कुठला तयार झाला? कवीश्वर. म्हणजे इथे ई ह्रस्व ई. आता आपल्याला माहितीये कवी हा शब्द आपण दीर्घ लिहितो, पण संधी हा जो व्याकरणाचा भाग आहे तो संस्कृत भाषेमधून आपल्याकडे आलेला आहे. त्यामुळे संस्कृतमध्ये जी लेखनाची पद्धत आहे ती आपण इथे बघणार आहोत. पण एरवी आपण लिहिताना कवी हा शब्द नेहमी दीर्घच लिहायचा आहे. तर इथे कवी हा ई ह्रस्व ई, ईश्वर मध्ये दीर्घ ई एकत्र आल्यावर दीर्घ ई झाला. मगाशी आपण पाहिलं तिथे अ आणि उ एकत्र आल्यावर ओ झालं. तर असे वेगवेगळ्या प्रकारे स्वरसंधी घडत असते. आता स्वरसंधी आहे म्हणून आपण आपल्या वर्णमालेतले स्वर कोणते आहेत ते बघूया. कुठले कुठले स्वर आहेत आपल्या वर्णमालेत? अ, आ, ई, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अम, आहा. आता ह्या स्वरांचे 2 गट आहेत. एक सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. तुम्हाला हे शब्द ऐकून लक्षात येईल. सजातीय म्हणजे काय? आता अ आणि आ, अचाच दीर्घ उच्चार काय आहे? आ. म्हणून अ आ हे सजातीय स्वर आहेत. ई ई हे सजातीय स्वर आहेत. उ ऊ हे सजातीय स्वर आहेत. एक उच्चार ह्रस्व उ आणि ऊ हा
त्याचा दीर्घ उच्चार. तर हे झाले सजातीय स्वर. आपण हे का बघतोय तर त्याचे जे नियम आहेत ते बघताना आपल्याला सजातीय स्वर, विजातीय स्वर हे या संकल्पना लक्षात घ्यायच्या आहेत. आता सजातीय स्वरसंधी काय असते ते आपण बघू. दोन सजातीय स्वरांऐवजी एकच दीर्घ स्वर होतो. म्हणजे आपण मगाशी कविश्वर मध्ये पाहिलं ई आणि ई हे दोन सजातीय स्वर एकत्र आले. कवीश्वर हा तिसरा शब्द तयार झाला ज्याच्यामध्ये काय झालं, तो स्वर दीर्घ झाला. तसं बघा आता विद्या अधिक अर्थी, विद्या मधला स्वर आहे आ शेवटचा आणि अर्थी मधला पहिला स्वर आहे अ. ते मिळून जेव्हा एकत्र आले हे दोन स्वर तेव्हा स्वर कुठला तयार झाला, विद्यार्थी. आता इथे बघूया लघु अधिक उत्तरी. लघु मधला शेवटचा स्वर काय आहे, लघु उ आहे, दीर्घ उ. आणि उत्तरी मधला पहिला स्वर आहे ऱ्हस्व उ. तर इथे जेव्हा तिसरा शब्द हे जोडून संधी होऊन जो शब्द तयार झाला त्यामध्ये लघु हे दीर्घ स्वर इथे जोडला गेला घला. तर हे सजातीय संधी जेव्हा होते तेव्हा दीर्घ स्वर आहे तो राहतो. जेव्हा जो संधी होऊन शब्द तयार होतो त्यामध्ये दीर्घ स्वर असतो, हे आपण लक्षात घेऊया. आणि विजातीय संधी होते तेव्हा काय होतं तर अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास दोघांऐवजी ए येतो. म्हणजे गण अधिक ईश. इथे स्वर कोणता आहे शेवटचा अ, गण. आणि ईश मधला पहिला स्वर आहे ई. तर अ आणि ई एकत्र आल्यावर काय बनला, ए बनला. दुसरा नियम आहे अ आणि किंवा आ यांच्या पुढे उ किंवा ऊ आल्यास ओ होतो. म्हणजे सूर्योदय आपण मगाशी एक उदाहरण पाहिलं तसं हे उदाहरण चंद्रोदय, चंद्र. स्वर कुठला इथे अ. आणि इकडे उदय मधला पहिला स्वर कोणता आहे उ. ते मिळून काय झालं, ओ झाला. तिसरा नियम असा आहे विजातीय संधीचा की अ किंवा आ यांच्या पुढे रू आल्यास रू ऐवजी अर येतो. आता हे उदाहरण बघूया आपण. महा अधिक ऋषी. इथे आ हा स्वर आहे महामधला आणि ऋषी मधला रू हा स्वर आहे. ते दोन स्वर एकत्र आल्यावर अर हा तिसरा स्वर तयार झाला आणि त्या अरचा र शी मध्ये मिसळल्यामुळे आपण त्याच्यासाठी रफार लिहिला. तर अशा प्रकारे ह्या विजातीय स्वरसंधी आपण बघितली.